हाय हॅलो नमस्कार. मी प्रियांका म्हणजेच नक्षची आई तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आता माझं आवरलं आहे आणि आम्ही कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पॅक केली आहे, पण मी नेमकी कुठं चालली आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच समजेल. आणि नक्ष पण तयार झाला आहे, पण नक्ष शर्ट घालत नाही आहे, खाली चप्पल आणि पॅन्ट घालून बसला आहे आणि मला म्हणतोय की मला शर्ट नाही घालायचं, मला असंच यायचं आहे. त्याची इतकी रडरड चालली किती वेळपासून, त्याच्यामुळे म्हटलं त्याला थोडंसं शांत होऊन द्यावं आणि मग निघावं. तर चला कंटिन्यू पाहत राहा असाच व्हिडिओ आणि शेवटी तुम्हाला समजेलच की आम्ही कुठं चाललोय नेमकं. हाय कर. तुम्ही बाहेर बघू शकता किती ऊन आहे आणि आम्ही नेमकं आज दुपारचाच प्रवास केला होता. नक्ष बाहेर बघता बघता झोपी जायला लागला होता आणि थोड्या वेळाने तो झोपी पण गेला. गावाकडे जाण्याची एक्साइटमेंट ही खूपच वेगळी असते. नक्ष मस्त आरामात इथे झोपला होता. थोड्या वेळ झोपून झाल्यानंतर तो उठल्यावरती आता वॉटरमेलन खातोय. डब्यामध्ये वॉटरमेलन कापून आणलं होतं. उन्हामुळे शक्यतो फ्रूट दिलेलंच चांगलं किंवा ज्यूस दिलेलाच चांगला, म्हणून मी ते वॉटरमेलन कट करून आणलं होतं डब्यामध्ये. तर बाहेर बघत मस्तपैकी एन्जॉय करतोय वॉटरमेलन नक्ष. वॉटरमेलन खाऊन झाल्यानंतर आता तो बाहेर गाड्या बघतोय, खेळतोय. येताना त्यांनी त्याची ग्रीन कलरची ट्रॅव्हल बस पण आणली होती. गाडी थांबल्यावर थोडासा मी ज्यूस त्याला दिला. आम्ही खाली उतरलोय आणि पप्पा आले ते समोरून नेला आम्हाला. बसवाल्याने थोडं आम्हाला पुढंच उतरवलं, त्याच्यामुळे आम्ही परत माघारी चालत आलोय. बाबांनी खाऊ घेतलाय. नक्ष खुश झालाय खाऊ बघून. आईस्क्रीम घेतली तर मग माझंच मज्जा. तुम्ही पाहू शकता हे आमचं गाव आहे. दुपारची एकदम शांतता होती गावात आणि ही गावाची वेस आहे. आता आम्ही आमच्या गावातून आमच्या मळ्याकडे निघालो आहे. तर ही नदी आहे. तर या नदीत आता पाणी नाहीये. पावसाळ्यात खूप पाण्याने गच्च भरलेली असते नदी. हा आमच्या वाडीकडे जाणारा रस्ता आहे. ही हिरवी झाडं पाहून इतकं छान वाटतं. आम्ही लहान होतो तेव्हा याच रस्त्याने पायी पायी शाळेत यायचो. तेव्हा तर असा डांबरी रस्ता पण नव्हता. आता झालेला आहे असा डांबरी रस्ता, तर जायला यायला थोडं सोपं झालंय. इथून आमच्या इकडचं छान असं वातावरण पण तुम्हाला दिसतंय गावाकडचं. ह्या गुलाबाच्या बागा आहेत. आमचं गाव हे गुलाबाच्या फुलांसाठी आणि शेवंतीच्या फुलांसाठी खूप प्रसिद्ध आहे. तसंच फळबागा पण लावल्या आहेत जातात इकडं. डाळिंबाची, पेरूची, संत्र्याच्या फळबागा पण आहेत. इतकं छान वाटतं हे पाहून, असं हिरवंगार निसर्ग. तर आपण आता आलोय आपल्या घराकडे. मी आता सध्या माझ्या माहेरी आली आहे. नक्षला सुट्टी होती स्कूलला म्हणून थोड्या दिवसासाठीच आहे. परत माघारी पुण्याला जाणार आहे. आणि फायनली आम्ही आजी बाबांच्या घरी पोहोचलोय. नक्ष तर खूप म्हणजे खूप उत्साही आहे गावाकडे यायचं म्हटलं की. आणि पाहू शकता तुम्ही आमचं गावाकडचं घर. नक्षची आजी आली आहे. हा नक्षचा मामा आहे. हा एक मामा आहे. इथं बाबा बसले झाडाखाली आमच्या.